कालच्या तासिकेत आपण वसंत सबनीस यांचा दंतकथा हा विनोदी ललित लेख अभ्यासायला घेतलेला होता. सुरुवातीच्या भागात आपण पाहिलं होतं की मानवी देह पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे, पण लेखकाला सहावं महाभूत आणखी विशेष महत्वाचं वाटते आणि ते सहावं महाभूत म्हणून लेखकाने दाताचा उल्लेख केलेला आहे. लेखकाला दात ही परमेश्वरानं मानवी आयुष्यात मारून ठेवलेली एक मेख आहे असं वाटते. माणसाला बाकी सर्व अवयव गर्भावस्थेतील 5-6 महिन्यामध्ये येतात, परंतु दात मात्र त्या सर्वांच्या मागहून येतात. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन लेखक दातांचं मागाहून येणं कसं आहे ते सांगताना लिहितात की एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखं हे मागाहून येणं आहे. दात येताना ताप आणि जाताना पश्चाताप देऊन जातात, हे आणखी विशेष. मराठी भाषेत दातांबद्दल फार मंगलमय असं काही फारसं लिहिलेलं दिसत नाही. केवळ अपवाद म्हणून प्रेमविव्हल कवींनी दातांना कुंददंती अशी उपमा दिलेली आहे. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार पडतो, तरुणपणी जे फार घासत बसल्याबद्दल वडीलधाऱ्यांची बोलणी ऐकावी लागतात, असे हे दात. तर हे काही दातांची वैशिष्ट्ये पाहत असताना मध्ये परशा नावाचा पहलवान भेटला होता. तो पहलवान रानात अनेकदा लांडग्यांशी झटापट करणारा आणि जणू काही आपण वनराजच आहोत की काय या थाटात छाती काढणारा. किती छाती काढायचा, तर पहिल्यांदा परशा पहलवानाची पुढे आलेली छाती दिसायची आणि त्याच्यानंतर 1-2 मिनिटांनी मग त्याचा चेहरा दिसायचा. अतिशयोक्ती अलंकाराचं हे उदाहरण काल आपण पाहिलं होतं. तर पुढचा भाग आता आपण सुरू करू. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा. स्वतःला सिंह म्हणवून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे असं कोणी विचारलंय की त्याचे उत्तर ठरलेले असे. सिंहाला काय भ्या आहे भाई कुणाचं, असं थाटात उत्तर द्यायचा तो. सिंह मातीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार होत्यात.
सिंहाला अल्ल्याड लय झोप लागतीया. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. आत्मप्रौढी मिरवणे. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. घासायचा का? घासायचं सोंग नाटक करायचा. आता त्याच्या अशा या वागण्याबद्दल लेखक म्हणतात की मी एकदा सहज त्याला विचारले, परश्या, तू दात घासीत नाहीस वाटतं रोज? तर ताडकन उत्तर द्यायचा परश्या, कसं? शिव काय दात घासतोय कधी? असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परश्या एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. पहिलवान, पण मार खाल्ल्यासारखा. का त्याची अशी अवस्था गत झाली ते पुढे पहा. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. पार जिरली होती सारी घमेंड. तो ताठा, तो तोरा. कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. असा आज दिसला लेखकाला. जवळ जाऊन मी विचारले, काय पैलवान, काय झालं आज? तर केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात र दात दात. काल रातच्या धरणं असा ठणकतोया, काही एक सुचेन असं झालंय. दातानं पार चिरवून टाकलं होतं परश्याला. कुस्तीत कधी कधी हरला तरी अशी तगमग, अशी अवस्था केविलवानी दिनवानी नव्हती झाली त्याची कधी. पण एवढूशा दातानं मात्र पार परश्याला 4 मुंड्या चित करून टाकलेलं दिसते. मग त्यावर लेखक थट्टेनं म्हणायचे, अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय? मग परश्या, कसला सिंह घेऊन बसलास मर्दा? ह्या दातानं सिंहाचं पार बकरा करून टाकलाय. असे म्हणून त्याने त्याच्या दात दुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अरे सिंहच नव, नरसिंह आला तरी दातामोर त्याचं काही एक चालायचं नाही. दातांचं दुखणं किती व्याकुळ विव्हल करून टाकते माणसाला, ते इथून लक्षात घ्यायचं आहे. परश्या काही साधा सुद्धा होता का? पहिलवान होता ना, आडमुठा. पण कशी झाली त्याची अवस्था? पार जिरून गेला बिचारा. मग त्याची ही अवस्था पाहून, त्याचं हे केविलवानं बोलणं पाहून लेखक काय म्हणतात, पुढे लिहितात ते, मला त्यावेळी परश्याचे हसू आले. पण काही काळानंतर माझाही जेव्हा परश्या झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. म्हणजे लेखकाचा विश्वास बसत नव्हता ना, दातदुखी एवढी भयंकर असते वा म्हणून. एवढ्या मोठ्या पहिलवानाचा असा पराभव साधा सुद्धा छोटासा दात करेल असं कधी वाटलंच नव्हतं ना. पण काही काळानंतर लेखकालाच अनुभव आला आणि लेखकाचाही परशा झाला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. किंबहुना दात ह्या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे.
जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. आणि असा कुणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. पहा, म्हणजे दात दुखी, दातांचं दुखणं, ठणकणं हे माणसाला फार ब्रह्मांडच दाखवते. ब्रह्मांड दाखवणे, आकाशातले तारे मोजणे, वाक्प्रचार, म्हणजे फारच असह्य होऊन जाते. असह्य होणं आहे. अनेक वर्षे समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हीन दीन करून टाकली. अनेक वर्ष समोर येईल त्याला चावणारा हा दात. मागं पाहिलं होतं ना लेखकाच्या चावण्याबद्दलची दंतकथा, वदंता. ते आठ गणगोत दूर पडून जायचे ना. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती ही की ज्यांच्या ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दारात व दाढ, त्या सर्व माणसांची त्यांच्या दारात नाही, दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. आठवलं, आपण हसत होतो वर्षाला आणि असं दात दुखी सांगणाऱ्या कित्येकांना आज आपण अनुभवून राहिलो. बेकार आहे रे बा, बेकार आहे दातांचं दुखणं. आपण कदाचित त्यांना हिणावत होतो, त्यांना हसत होतो, म्हणून आपलंही दुखणं सुरू झालं असावं. म्हणून मग काय केलं तर ज्यांच्या ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना आपल्याकडून झाली त्या सर्वांची मनातल्या मनात माफी मागितली, क्षमा मागितली. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्या सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत असं वाटायला लागलं. मग नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. तो दुखरा दात कोणता, प्रत्येक दाताला जरा हात लावून पाहणे, बोट लावून पाहणे. आणि ज्या दातानं लेखकाला शंख करायला लावला तो दुखरा दात, तो दुखून राहिला. पण बहुधा सर्वच्या सर्वच दात दुखून राहिले की काय असं वाटायचं. म्हणून दाताला एखादंच मूळ नाही, अनेक मुळ्या असतात असंही लेखकाला वाटायला लागलं. आता शंख करायला लावणं म्हणजे ओरडायला लावणं. दातदुखीमुळे ते दुखणं असह्य होऊन ओरडणं म्हणजे शंख करणं. तर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची मग खात्री झाली. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही.
एखाद्या कवीच्या मनातील जिप्सी सारखा एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो असं वाटायचं. लेखकाची अनुभूती कशाबद्दलची? दात दुखण्याबद्दलची. असं भयंकर हे दुखणं आहे. लाकूड तोड्यानं सपासप वार करावेत त्या झाडावर आणि तोडावं ते झाड. तसा जीव तोडणारा दात दुखरा. असह्य दुखणं दातांचं त्याचं वर्णन आहे. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ का होतो? दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात. तुलना केलेली आहे दातांची. कोणासोबत? चोरांसोबत. त्यांच्या हालचाली चोरांच्या या रात्रीच दाताच्या दुखण्यामुळे असह्य होऊन होणारी तगमग, त्या अस्वस्थ हालचाली दातांमुळे माणसांच्या होतात. म्हणून दातात आणि चोरात हे रात्रीच्या बाबतीतलं साम्य असावं असं लेखकाला वाटलं. दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. म्हणजे सभ्यतेचा आव आणणारी माणसं. सामाजिकता पहा. जे पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, दर्जा हे दिवसा आडवं येते त्यांना आणि रात्री मात्र मोकाट असतात. कळलं का काही? म्हणजे जिकडे तिकडे हाऊसफुल. तर तसे हे दात म्हणजे रात्रीचं दातांचं दुखणं हे फारच जाणवणारं आणि कमालीचं अस्वस्थ करणारं गंभीर दुखणं. दातांच्या माध्यमातून सामाजिक वैषम्य लेखक टिपताहेत. आताच सांगितलं मी. माणसं पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिवसभर सांभाळणारी, पण अंधार पडला की मग यांचे पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान ते सगळं गुंडाळून ठेवलं जातं आणि नको त्या गोष्टी रमलेले असतात. दात दिवसभर बरे वाटतात पण रात्री मात्र त्यांचा ठणका कमालीचा वाढतो. दात आणि ही नकली सोंग घेऊन जगणारी माणसं. त्यावर दातांच्या माध्यमातून केलेलं हे भाष्य. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे. दातातून अध्यात्म. जग मिथ्या आहे कारण ते काही जाणवत नाही आणि हे जाणवतच राहते. काय? दुखून राहिलं, दुखून राहिलं, दुखून राहिलं, ठणकून राहिलं. म्हणून दात हेच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. मिथ्या, खोटं. त्या क्षणी संसार असार वाटतो. संसारात काही रस नाही, असार वाटतो. नेहमी हवे हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचवू लागतात. दगडासारखे बेचव. आता दगडाला चव असते का? पण विरोधाभास
शब्द वापरण्यातला दगडासारखे बेचव वाटतात. म्हणजे इच्छा होऊ नये हे काही खाता येत नाही. सगळं असून सारच नसल्यासारखं होऊन जाते. बायको व मुले हा केवळ भास आहे असं वाटते. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो हे दिसत नाही. पण दात दुखायला लागले की ब्रह्मांड दिसायला लागते. ब्रह्मांड दिसणे म्हणजे समजलं ना? आकाशाकडे डोळे करून पाहणे. असह्य दुःखामुळे ती झालेली अवस्था. पांढरे फट डोळे पडणे. बापरे बापरे कर. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात. म्हणजे इतक्यांदा हा दात दुखतो आणि लेखकाच्या जीवाची तगमग होत राहते. आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. माझ्याबद्दल लोकापवाद फार आहे. लोकापवाद, लोकांचं बोलणं, लोकांची मतं. तर दातदुखी ही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात सबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात. लेखकाच्या दात दुखण्याचे आजूबाजूला शेजारात काय परिणाम होतात तर सबंध आळी, सबंध संपूर्ण, संबंध नातीगोती रिलेशन, संबंध राक्षस. जरा जरा बदललेले शब्द आहेत, अर्थ किती बदलतात. म्हणून काळजीपूर्वक वाचायचं आणि पाहायचं. संबंध संपूर्ण, संपूर्ण आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात. पण माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे आहे. पहा, सबंध आळी, तिला झोप येत नाही म्हणते. दातदुखीमुळे लेखकाचं ओरडणं सुरू असते, त्याचा हा परिणाम. सबंध आळी, आळी म्हणजे समजते ना, गल्ली, मोहल्ला. पण लेखक काय म्हणतात, यावर माझा काही विश्वास नाही बा. असं होत असेल पण दुसरं मान्य करतात काय, पण आळीपाळीने मात्र त्या आळीतली मंडळी लोक माझ्या घरात डोकावून पाहतात आणि विचारतात, फक्त दातदुखीच ना की अधिक काही आजारपण वगैरे काही. पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. मागच्या दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा. कारण मी आरशात पाहत नाही, त्याच्यामुळे नक्की सांगता येत नाही, पण तसा भाव असावा. तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. मी घशातल्या घशात
आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती, बेईमान झाली होती. ती काही केल्या ऐकत नव्हतं. म्हणजे दाताचं ठणकणं आपोआपच माणसाला कसं बोलतं करते. मी फारच मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते. आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा सबंध आळीचे मत असावे. इथूनच गेलं असन बा बाहेर. इथून म्हणजे पत्नीकडून. मग लोकही तेच म्हणायचे, काय किती ओरडता राजे हो, झोप येत नाही आम्हाला. अहो केवढ्यांदा ओरडताय. लोकांना काय वाटेल. अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार. ती अशी अधूनमधून बोलायची. हे लेखकाचं ओरडणं पाहून माझा दात दुखतोय, त्याला मी काय करू. हो पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील. अगदी लहान मुलासारखे काय थैमान घालताय, जरा सहन केलं पाहिजे ना. बायको समजूत घालताय. दा 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 मी चिडून म्हणालो. ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठं कळलंय. सगळ्या जगाला का कळायला पाहिजे. थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना म्हणते मी. सहन केलं पाहिजे. तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही तो माझा आहे. माझ्या दात दुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण. मग खुशाल ओरडा. ओरडीन 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 सोडतो की काय. ऐक मेलो. आता गप्प बसा जरा. मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यानं ठणका कमी होईल. नको नको, सरळ बत्ता आण आणि दातावर हा. बत्ता समजतं, खल आणि बत्ता. लसण जिरं कांडायचं असलं की वापरतो ना. तर बत्ता आण आणि दातावर हाण. हो वेळ लागलंय की काय तुम्हाला. तू खल करू नकोस, बत्ता आण. इश्य मेला एवढा दात दुखतोय तर शब्दावर कोटी करायची सोडू नका. शाब्दिक कोटी वापरलेले आहे. तर कसं आण हान, आण हान. खल खल करू नकोस. आता इथे खल करू नकोस, जास्त विचार करत बसू नकोस. आणि खल तो जो दगडाचा असतो ना, खोल तो खल, आणि ज्यांनी काढतात तो बत्ता. तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, दाते आले आहेत. ह्या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय. दाते आणि दात कोटी. माझ्या प्रत्येक दात दुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात. दात दुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खलास झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते. माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे
की माझ्या विव्हळण्याने शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदा तरी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. म्हणजे समजून राहिलं ना, दात दुखून राहिला, ओरडणं खूप, काय झालं बा म्हणून, काय झालं बा म्हणून शेजारी. आता ते काही आपल्याला बरं वाटावं याच उदात्त हेतूने, कल्याणाच्या चांगल्या भावनेनं येतील असं नाही. अनेकांना बाह्य आनंद आणि आतमध वेगळं वाटणं असते. मग हीच मंडळी जमलेली, त्याच्यावर खल सुरू असतो. आता कोणी कोणता उपचार सांगते, कोणी कोणता इलाज सुचवते, कोणी कोणता उपाय सांगते, हे असं सगळं. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात की माझे विव्हळणे त्यात बुडून जाते, एवढा ओरडतो तरी. म्हणजे यांच्या गप्पा, यांचं सांगणं, यांचं बोलणं किती मोठमोठ्यानं असलं पाहिजे. माझा अनुभव असा की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही. दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. म्हणजे अनेकांनी अनेकदा सांगितले ना, माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. अशी मिळून 20-25 प्रकारची औषधे, बोळे माझ्या दातामागे लागतात. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. विसंगती, औषध, इलाज आता, आणि बरं होणं 4 दिवसांनी. आता कशामुळे थांबला याचा शोध करायच्या मी भानगडीत पडत नाही. दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात. पुन्हा बसल्यानंतर ते आपल्या यामुळे झालं असेल, ते नाही का, याच्यामुळे बसलं असेल. पण मी कुणाचेही मन दुखावत नाही. प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो. हो, तुमच्या उपचारानं तुम्ही सांगितलं ना तसंच केलं आणि त्याच्याचमुळे फायदा झाला पहा, असं सांगून मोकळे होतो. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. मग बरं वाटते ना. मग म्हणजे माणसाचा स्वभाव कसा आहे, आपल्याला त्याचं पूर्ण ज्ञान असो नसो, पण सांगायला आपलं घोडं पुढं दामटायला आपण मागे असतो का? आणि मग पुन्हा फुशारकी मारणं आलंच. आपल्यामुळे गुण झाला, आपल्यामुळे फायदा झाला. मी सांगितलं होतं ना, हमखास होतेच, यानं दुखणं कमी, बसतेच ते. तर हे अशा पद्धतीचं असतं. आणि मग यानं आत्मसंतुष्ट होतात लोक. आत्मसंतुष्ट, मग आत्मसंतुष्ट झाले की चालले. अशा पद्धतीनं मग दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो. 1-2 महिने गेले की पुन्हा असंच दुखणं. आता उपचारांचं काय, इलाज सुचवणाऱ्यांचं काय, त्याचा काही भरोसा नाही. मग या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने
तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला. म्हणजे याचे दात कसे आहेत, काय आहेत, म्हणजे येईल तर ठणक असन तर मग आपल्यावर काय इलाज होईल, म्हणजे तपासणी पहा. असं होते. आम्ही एकदा एका डॉक्टरकडे गेलो होतो. सोबत आमचा शाळाही होता. म्हटलं डॉक्टर चांगले आहे. तो म्हणे केस जाते माझे. तर म्हटलं सांग ना डॉक्टरांना. तर त्यानं डॉक्टरकडे पाहिलं आणि म्हणाला त्यांचेच तर गेले आहे. असं घडते. मग ते काय औषध देणार. म्हणून मग दंतवैद्याचे चेहरे दात पाहून जरासं बऱ्यापैकी वाटणाऱ्या दंतवैद्याकडे मग लेखक पोहोचतात. त्या वैद्याला गाठतात का कुणास ठाऊक. पण माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैद्य शोधणे बरे असं वाटलं. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर वाटले. आतापर्यंत काही संबंधच आला नाही बा, कधी असं झालंच नाही. पण ते बरं होतं, कारण आता दात दुखीमुळे हा संबंध शोधणं आलं. मग तर बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. आपल्या दाताचा इतिहास, कसं कसं हे दुखणं सुरू झालं, कशी ठणक असते, मग लोक कसे येतात जातात, सांत्वन करतात वगैरे वगैरे. झोप होत नाही त्यांची, आडीतले लोक जागे राहतात, एवढा ठणका आहे. तर दंतकथा सांगितली. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्या इतका दुसऱ्या कुणालाच पसंत पडला नाही. दंतवैद्यानं त्याला मान्यता दिली. ठीक आहे, पण काढून टाक. दात काढण्याबाबत आमचे मतैक्य झाल्यावर, मतैक्य होणे एकमत होणे, पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. लोक कोण कोणाचे दात केव्हा आणि कसे पाडतील याचा नेम नसतो, भरोसा नसतो, फुकटात पडतात. बाकी नंतर बरंच घडते, तो वेगळा भाग आहे. पण इथे लेखक काय म्हणतात, दात काढायचा आहे, आपलाच दात आपल्याच तोंडातून मुखातून आपल्याच शिरडीतून काढायचा आणि त्याचेही पैसे लागतात, याचं वाईट वाटलं. पण मग मीच समजूत घातली की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो. मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले. दात काढायचे पैसे द्यावे लागतात याचं वाईट वाटलं. पण मनाला समजावू लागलं लेखकाचं. पहा, अरे आपण केस कापायला जातो ते मुळासकट काढत नाही, फक्तच वर कापतो तरी पैसे देतोच ना. आणि दात तर मुळासकट काढायचं आहे, मेहनतीचं काम आहे त्यापेक्षा, मग ती तर दिलेच पाहिजे. आता धोरणही उलट आलं. आम्हाला शिकवणारे एक सर ते नेहमी म्हणायचे, संदर्भ द्यायचे, तुम्ही लेख हो मूर्ख आहात. का तर एवढुले केस कापतात आणि जास्तीत जास्त पैसे देतात. आम्ही जास्त कापायला लावतो आणि कमीत कमी पैसे देतो. तर काळ बदललाय. मग केस कापायचे असे जास्तीत जास्त पैसे देतोच ना,
मग दात तर मुळासकट काढायचं आहे, मग पैसे तर द्यावेच लागतील. असं खारट तुरट आपणच आपल्या मनाचं समाधान लेखक करतात. इथे आता आपण थांबायला हवं, कारण खूप मोठा होऊन जाईल आपला हा भाग. तूर्त एवढंच, थांबूया.